आज तारीख असा 8 जानेवारी आणि आपल्या देवगड साईटवर आज असा स्लॅब कास्टिंग. तर आपला स्टील वगैरे बांधून ओके झालेला असा, शटरिंग देखील ओके झालेला असा आणि जी आपली स्लॅब कास्टिंगची टीम आहे तर त्यांनी आपलं सेटअप देखील रेडी केलेली आहे. त्या ठिकाणी मिक्सर, त्याच्यानंतर लिफ्ट आणि ही पूर्ण परांजी वगैरे जोडून झालेली असा. आणि या ठिकाणी आता आपला सिमेंट देखील दिलेला अल्ट्राटेक सिमेंट. त्यानंतर या ठिकाणी वाळू देखील असा, पाठीमागे वाळूचं स्टॉक आहे आणि त्या आपल्या रूमच्या पाठीमागे तिकडे खडीचं स्टॉक आहे. तर सर्व मटेरियल या ठिकाणी इलेलं असा आणि आपली टीम देखील आता रेडी झालेली असा. तर थोड्याच वेळात इकडे स्लॅब कास्टिंग चालू होत. तर आपण आता पहिल्यांदा स्लॅबवर जाऊन या ठिकाणी सर्व जे आपण स्टील वगैरे कसा बांधलेला असा तर त्याची सर्व माहिती घेऊया आणि त्यानंतर आपण कास्टिंग कसा करतलो त्याची देखील माहिती घेऊया. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या घराची लिंटलची माहिती घेतलेली होती आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आता स्लॅबला इलो. तर त्याच्यानंतर आपला काम या ठिकाणी पायरे झालेले आहेत. तर पायरे रेग्युलर आपण बघितलं तर 6 ते 7 फुटाचे असतात, पण इकडे संपूर्ण जो आपलं व्हरांडो आहे ते का आपण पायरे या ठिकाणी केलेले असतात. आणि जो आपलं व्हरांड्याचं पोर्शन आहे तर ते का 10 फूट लेवलला पण स्लॅब नाही आहे या ठिकाणी. इकडे फक्त जे आपलं रूफिंग येणारा GI स्ट्रक्चरमध्ये तर त्या प्रकारे आपण इकडे करणार आहोत. तर म्हणून आपण या ठिकाणी जे चिऱ्याचे कॉलम आहेत ते 7 फुटाकच ठेवलेले आहेत आणि स्लॅब आपलं 10 फूट लेवलला या ठिकाणी कास्ट होणारा. फक्त एक आपण इकडे विषय असं केला की जे आपले रेग्युलर भिंतीवरनं जो स्लॅबचा ऑफसेट बाहेर काढतो तो आपण 9 इंच काढतो, पण इकडे रूफ असल्यामुळे ह्या पूर्ण पोर्शनला आपण 1 फूट बाहेर या ठिकाणी स्लॅबचं ऑफसेट काढलेलं असतं, जेणेकरून पाण्याचं वगैरे काय असत तर ते आतमध्ये तेवढा जाणार नाही. आणि आपण इकडे मग स्लोपिंग करून या ठिकाणी रूफिंगचं काम करतलं होता नंतर होताला. या ठिकाणी आता आपण सर्व शटरिंग वगैरे केलेलं असतं, तर हे सपोर्ट वगैरे देखील लावलेले आहेत आणि आपली टीम या ठिकाणी नाश्ता करता. तर स्लॅब कास्टिंग करूच्या आधी आपण जो संपूर्ण ग्राउंड फ्लोअर आहे तो क्लीन करून घेतो, जेणेकरून स्लरी वगैरे जर समजा पडली, शक्यतो पडत नाही पण ह्या जे आपले बीमचे साईडच असतात तिकडून खाली थोडीशी पडण्याचे चान्सेस असतात. तर त्याच्यामुळे आपण सगळा क्लीनअप करून घेतो. तर टोटल ओव्हरऑल आपण फ्लोअर या ठिकाणी क्लीन करून घेतलेलो असा. आणि आता आपण या ठिकाणी वरती जाऊया. तर इकडे देखील सर्व जे आपले प्लेट्स वगैरे असतात ते लावून वगैरे ओके झालेले आहेत. सपोर्ट वगैरे देखील आपण काल येऊन चेक केलेले होते आणि आता डायरेक्ट आपण जाऊया स्लॅब कास्टिंगला वरती. आपण आता या ठिकाणी स्लॅबवर इलाव. तर स्लॅबवर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया देवखोलीपासून. तर ही असा देवखोली, ह्यो आपलो संपूर्ण हॉल असा. त्या ठिकाणी बेडरूम असतात, नाही त्या ठिकाणी आपलं किचन असा, एक बेडरूम असा आणि या ठिकाणी एक बेडरूम आहे. तर असे संपूर्ण 2 बेडरूम, एक किचन, एक हॉल आणि देवखोली. आता हे कास्टिंग होणार आहे. त्यानंतर इकडे असतात आपलं टॉयलेट बाथरूमचं पोर्शन. तर पहिल्यांदा आपण देवखोलीमध्ये या ठिकाणी 10 mm बाय 10 mm स्टील बार यूज केलेले असतात आणि स्पेसिंग आपला 6 इंच असा. पण ह्याचा डिस्टन्स 5 फूट असल्यामुळे इकडे आपण प्लेन जाळीच लावलेली आहे. त्यानंतर हे सगळे असतात इलेक्ट्रिकचे आपले कन्सिल्ड पाईप, तर ते देखील या ठिकाणी झालेले असतात लावून. त्यानंतर या ठिकाणी असं आपलं जिनो. तर जिन्याच्या वरती आपली जिना टोपी येत असल्यामुळे हे जे बार असतात तर बीमचे आपण साधारण 10 mm 4 बार आणि त्यामध्ये 16 mm 2 बार टाकलेले असतात. कारण हे आपलं पूर्ण कंटिन्युअस बीम होतो तो 10 mm होतो. तर कंटिन्युअस आपलं बीम 10 mm मध्येच होतं. 10 mm 4 बार आपण या ठिकाणी यूज करत होतो. बीमची डेप्थ असा तर ते आपण या ठिकाणी 8 इंच पकडलेली असा आणि आपलं स्लॅब म्हणजे एकूण आपलं 13 इंचचं बीम संपूर्ण या भिंतींवर फिरलेलो असा. लोड बेरिंग असल्यामुळे या ठिकाणी आपण 10 mm बार यूज केले. जर ज्या ठिकाणी लोड असता तर त्या ठिकाणी आपण 16 mm 12 mm यूज करतो. तर आता आपलं इकडे ह्यो संपूर्ण हॉल असा, तर ह्यो 21 फूट लांबीचा असल्यामुळे आपण मिडलला, तर इकडून जे आपले बीम येतात आणि त्या साईडला बीम येतात तर या मधल्या बीमला आपण 16चे बार या ठिकाणी घेतलेले असतात. 16 mm तर 4 बार असतात, जेणेकरून जो संपूर्ण स्लॅब आहे तर त्याला सपोर्ट मिळतात. आणि ह्या स्लॅबचा स्टील आपण 2 पार्टमध्ये डिवाईड केला. ह्यो एक पोर्शन 10 फुटाचो आणि ह्यो एक पोर्शन एक 10-11 फुटाचो आणि दोन्ही पण पोर्शन आपले 2 वे केलेले असतात, सेम 2 वे केलेले असतात.
त्यानंतर इकडे असा आपलं किचन बेडरूम. तर बेडरूमच्या साईडला देखील आपण बेडरूम आणि या ठिकाणी एक बाथरूमचं पोर्शन. तर हे दोन एकत्र मिळून या ठिकाणी 2 वे केलेले असतात. आणि या ठिकाणी असं आपलं एक सिंगल बाथरूम. तर हे आपण प्लेन जाळीमध्ये बांधलेलो असा स्टीलमध्ये. त्यानंतर या ठिकाणी आपलं एक बेडरूम आहे. तर या बेडरूमला देखील 2 वे आपण स्लॅब कास्ट केलेलो असा. 2 वे आपण स्टील बांधलेला असा. सर्व चारी बाजूने या ठिकाणी बेंटअप उठलेले असतात. आणि त्यानंतर इकडे असा किचनला देखील आपण 2 वे या ठिकाणी स्टील बांधलेला असा. तर आता थोड्याच वेळात या ठिकाणी कास्टिंग चालू होईल. इकडे तर सर्व प्लेट वगैरे इलेला असा. मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला तर आपण या स्टीलच्या प्लेटिंग का चिकटपट्टी लावलेली होती. तर ह्यावेळी आपण हे प्लेटी असतात ते क्लीन केले आणि त्याला ऑइल लावून ठेवलेलं. आता त्याच्यामुळे त्याच्यावर आता आपलं ते चिकटपट्टी बसत नाहीत. तर म्हणून आपण या ठिकाणी गॅपमध्ये जे फळी वगैरे असतात तरी अशा फळी वगैरे आपण पूर्ण लावलेले असतात ते जेणेकरून जे सिमेंटची स्लरी आहे ती या ठिकाणाहून खाली जातली नाही. देवगडच्या या साईटवर इकडे सर्व कन्सिल्ड पॉईंट असतात. तर त्याचं आपण काम ऑलरेडी केलेलं असतं. त्यानंतर फॅन हुक वगैरे असतात ते देखील टाकलेले असतात. आणि आता आपल्या स्लॅब कास्टिंगला थोड्याच वेळा सुरुवात होईल. तर पहिल्यांदा आपण सर्व क्लीन करून घेतो. तर ज्यावेळी आपण या ठिकाणी काम करतो तर तेव्हा लाकडाचं भुसं वगैरे किंवा इतर दगडाचे जे आपले वॉल असतात ह्याच्यावर थोडीफार धूळ वगैरे असतात. तर ते आपण संपूर्ण क्लीन करून घेतो. आणि त्याच्यानंतर आता ॲक्च्युअल स्लॅब कास्टिंगला सुरुवात होईल. काय होय ते हे टाकूचे राहुलेत वाळूचे बॅग ते टाकून घे. वातावरण एकदम मस्त असा. ऊन वगैरे मस्त पडलेलं असं. वाजलेत किती सकाळचे 10:30 वाजले आहेत. मस्त. आणि समोरच दिसतात पवन चक्की. अरे सगळे पवन चक्कीत नाही, एक बंद पवन चक्की. 8 पवन चक्की आहेत. नेहमी एक बंद असतं. बाकी सगळे एकदम फुल फ्लोमध्ये चाललेत. मस्त वारो असा. आणि आपल्या या ठिकाणी आता क्लिनिंग चालू आणि झालो तकडे मुहूर्त झालो आता. हो. तर आता 10:30 वाजता ॲक्च्युली कामाक आपल्या सुरुवात होता. बघूया किती वेळ लागता तो. तर ह्यो संपूर्ण एरिया 1000 स्क्वेअर फीटचा असा. वीज बीम पकडून साधारण आपल्याला नाही म्हटलं तरी 120 ते 130 सिमेंट बॅग लागण्याचे चान्सेस असतात. आणि आपले इलेक्ट्रिशियन या ठिकाणी असतात. कारण सर्व कन्सिल्ड पॉईंट असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या त्या पॉईंटची काळजी घ्यायची लागतात. त्या ठिकाणी आपण आता सर्व थर्माकोल्सचे वगैरे तुकडे टाकून ठेवलेले असतात. सोबत या ठिकाणी पाईप वगैरे देखील व्यवस्थित बाइंडिंगवरने बांधून घेतलेले असतात. तरी देखील ॲक्च्युअल स्लॅब कास्टिंगच्या वेळी थोडेफार इकडे तिकडे मुवमेंट जर झाली तर ती लगेच आपल्याला रिपेअर करू केव्हा हवी. म्हणून आपली इलेक्ट्रिशियनची टीम देखील असा. आणि स्वतः मालक प्रथमेश चव्हाण या ठिकाणी पाणी मारतात. स्लॅब कास्टिंगच्या आधीचा आपलं प्रिपरेशन चालू असा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हायब्रेटर. तर व्हायब्रेटर देखील या ठिकाणी आपलं इलेलो असा. या ठिकाणी कॉम्पॅक्शन होणं खूप महत्त्वाचं असतं. कारण हे आता स्लॅबवरती ओपन असणारा फक्त जिनाटोपी असणारा. त्याच्यामुळे प्रत्येक स्लॅब अगदी वरती काय बांधकाम असला किंवा नसला तरी पण व्हायब्रेटरशिवाय स्लॅब अजिबात आपण घालता नाही. जेणेकरून जे आपल्या स्लॅब कॉन्क्रीटमधले वॉइड्स असतात ते निघून जातात सर्व. त्यानंतर लिक्विड देखील आपण या ठिकाणी खाली आणलेला असा. डॉक्टर फिक्सेटचं आपण लिक्विड वापरतो. आणि हे आपण व्हायब्रेटर वापरतो. त्याच्यानंतर जो आपला माल प्रिपेरेशन असा M20 to M25 तर त्या ग्रेडमध्ये ठेवतो. त्याच्यामुळे शक्यतो आपल्या लिकेजचं प्रॉब्लेम येत नाही. तर आपल्या ठिकाणी आता कॉन्क्रीटचं प्रिपरेशन चालू झालेलं असा. तर प्रथमेश या ठिकाणी खाली असा. आणि माल व्यवस्थित प्रॉपर हो तर त्याची संपूर्ण त्याका माया करता सांगतात. कारण यावेळी आपल्याकडे जाड वाळू इलेली आहे, थोडी बारीक वाळू आणि कडी असा. तर पहिले जे आपली घाणी असतात ते प्रॉपर येऊ माल प्रिपेअर हो. त्याच्यानंतर आपला जा वॉटर सिमेंट रेशो तो देखील प्रॉपर हो. तर याची संपूर्ण आपल्याला पहिल्यांदा काळजी घ्यायची लागतात. तसे इन्स्ट्रक्शन द्यायचे लागतात. एक नंबर. ओके आहे हो. कंटिन्यू होतो बरोबर आहे. पाणी जास्त करू नको म्हणून सांग फक्त. आणि होतो बिमात घ्यावा पहिलो. चला आपल्या ठिकाणी आता कॉन्क्रीट चालू झालेला. बरोबर 11:15 वाजलेले असतात. आणि आता बघूया किती वेळ लागतं. आपल्याला साधारण 120 ते 125 बॅगचा कॉन्क्रीट असा आपला.
आपण इकडे स्लॅब कास्टिंग करताना पहिल्यांदा बीम वगैरे पहिले कास्ट करतो आणि असं नाही करत, आपण एकत्रच या ठिकाणी सर्व कास्टिंग करतो. काही जण काय करतात की पहिल्यांदा या ठिकाणी बीम फिलअप करून घेतात आणि मग त्याच्यानंतर कंटिन्युअस स्लॅब घेतात कास्ट करून. पण इकडे एक आपला विषय असता की आपल्या कॉन्क्रीटचं सेटिंग टाईम पटकन आपला कॉन्क्रीट सेट होता आता उन्हाच्या दिवसांमध्ये, त्यामुळे आपल्या या ठिकाणी एकत्रच सगळं स्लॅब कास्ट करूचं लागतं. त्याच्यामुळे बॉन्डिंग देखील म्हणजे बीम आणि स्लॅबचं बॉन्डिंग देखील व्यवस्थित प्रॉपर होतं. फक्त त्या ठिकाणी एक काळजी घ्यायची लागतं की जास्त पातळ माल आपल्या घेता नाही, कारण या गॅपमधून खाली जाऊ शकतात. त्याच्यानंतर पाणी वगैरे देखील जर स्लरी खाली गेली तर ते का पूर्ण ताकद राहणार नाही. तर हे आपलं आता प्रॉपर या ठिकाणी वॉटर सिमेंट रेशोन माल येतात. तर हेच आता आपल्या कंटिन्युअस ठेवतो असा. भीम मध्ये मार मारे तो. आता खरी मुवमेंटला एकदम आपला काम लागलेला असा. या ठिकाणी आपला कॉन्क्रीटचा माल देखील येतात, त्यानंतर व्हायब्रेटर देखील चालू असा. सोबत जे आपले कवर्स वगैरे असतात तर त्याच्यासाठी पण आपण एक व्यक्ती ठेवलेली असा या ठिकाणी, जेणेकरून स्टील बारवरती अप करून त्याच्याखाली आपलं प्रॉपर 20 mm कवर भेटतात. कारण जे आपण कवर लावतो तर हे गाडी वगैरे जाऊन ते कट होतं, त्याच्यामुळे आपण एक व्यक्ती ठेवतो खास कवर उचलूसाठी. त्यानंतर जो माल आपलं पूर्ण या ठिकाणी येता स्लॅबवरतं त्याच्यासाठी व्हायब्रेटर देखील आपलं रेग्युलर चालू असा. आणि नंतर त्या ठिकाणी प्रॉपर लेवलिंग होतं आणि तिकडून देखील पूर्ण फिनिशिंग होतं. तर असाच ऑलमोस्ट कंटिन्युअस काम आपलं आता कंटिन्यू माझ्या मते 3 वाजेपर्यंत चालू राहत. 3 वाजता कदाचित स्लॅब होण्याचे चान्सेस असतात. आता वाजल्यात 11, जवळपास अर्ध्या तासामध्ये आपण या ठिकाणी आपलं एवढं स्लॅबचं एक पोर्शन कास्ट केलेलो आहे. म्हणजे आपल्या 10 बाय साधारण 11 ते 12 फुटाचा जो पोर्शन आहे त्याच्यासाठी साधारण नाही म्हटलं तर 1 पाऊण तास वेळ जाता. तर असे आपलं पूर्ण एवढं पॅच असा करतो. तर हे आपण कंटिन्युअस घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पूर्ण बॅक साईडला इकडे येतलं होतं. हे पोर्शन आपलं लास्टला राहणार. तर वरती स्लॅब चालू असताना आपल्या खाली देखील या ठिकाणी लक्ष ठेवायचं लागतं, कारण या मोमेंटला आपले संपूर्ण कॉन्क्रीटची जी गाडी असतात ते फिरत असतात. प्लस या ठिकाणी आपलं स्लॅब देखील कास्ट होता. तर खालचे सपोर्ट वगैरे आपल्याला एकदा येऊन व्हायचं लक्ष द्यायचं लागतं की काही शिफ्ट वगैरे झाले आहेत की नाही त्याच्यासाठी. तर या ठिकाणी सर्व असं लक्ष ठेवून आपल्या काम करूचं लागतं. दुपारचे 12 वाजलेत आणि आतापर्यंत आपला कंटिन्युअस काम या ठिकाणी चालू असा. कॉन्क्रीटचा येतात आपण एकदम परफेक्ट येतात, जो आपण माल पहिल्यांदा सांगितलेलो त्याच प्रकारे या ठिकाणी येतात. आणि आता आपले एक तिकडचं बेडरूम आणि त्यानंतर बाथरूमचं पोर्शन आपलं कंप्लीट होत इलो. आणि आता आपण या ठिकाणी जिनो कास्ट करून घेतो.
तर जिन्याचे आपले पायऱ्या या ठिकाणी छोटेच असतात, कारण खालून आपला लँडिंग मोठा इलेला असा आणि या ठिकाणी आपण छोटा लँडिंग देखील ठेवलेला असा. तर आता इकडे जिनो आपण कास्ट करून मग नंतर असाच कंटिन्युअस या ठिकाणी देवखोली देखील घेतलो आणि पूर्ण एक पोर्शन आहे हो कंप्लीट करून घेणार आणि मग नंतर बॅक साईडला जाणार आहोत. दुपारचे 1:30 वाजल्यात आणि आपला जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त काम या ठिकाणी पूर्ण झालेलं असा. जो स्लॅब तर मग अशीच पूर्ण झालेलो होतो. जिनो देखील आपलं कास्ट झालेलो असा. देवखोलीचं स्लॅब देखील झालो आणि जो आपलं हॉलचं पोर्शन आहे तो देखील अर्ध्यापेक्षा जास्त झालेलो असा. आता फक्त तिकडचे 2 रूम आणि या ठिकाणी हॉलचं फ्रंट पोर्शन एवढंच फक्त बाकी असा. तर काम देखील आपला कंटिन्युअस चालू असा. मध्ये फक्त आपण एक वडापावसाठी एक लिटिल ब्रेक घेतलेलो होतो, कारण या ठिकाणी स्लॅबला शक्यतो आपण ब्रेक घेत नाही अजिबात. तर एक 5 मिनटासाठी फक्त ब्रेक घेतलेलो होतो. कंटिन्युअस काम आपल्या करूचा लागता, कारण जर समजा या ठिकाणी जो पहिलं जॉईंट असता तो जर चुकलो तर त्या ठिकाणी जो नवीन आपण कॉन्क्रीटचं माल टाकतो तर तो जॉईंट सहसा होत नाही. त्या ठिकाणी आपले हेअर क्रॅक राहतात. त्याच्यामुळे आपण कंटिन्युअस स्लॅब शक्यतो टाकतो. काही जर इमर्जन्सी येईल मिक्सर किंवा काय लिफ्ट वगैरे किंवा अदर व्हायब्रेटर तर फक्त गोंधळ होतं, पण त्याच्यासाठी पण आपल्याला तसं प्रिपेअर्ड राहायचं लागतं. जे काय आपले इमर्जन्सी सर्व्हिसेस असतात तर ते देखील आधीच ॲडजस्ट करून ठेवचे लागतात. सेकंड व्हायब्रेटर देखील अवेलेबल करून ठेवचं लागतं, जेणेकरून ज्या व्हायब्रेशनचा कॉम्पॅक्शनचा काम आता थांबता नाही आणि आपलं स्लॅब तो कंटिन्युअस एकदम कॉम्पॅक्ट हो. तर या ठिकाणी लेवलिंगचं देखील काम चालू आहे आणि आता जो आपलं इकडे स्लॅब कास्टिंग आहे, म्हणजे जो आपण माल वगैरे प्रिपेअर करून टाकतो तर तो देखील चालू आहे. तरी आपलं पहिलं एक इकडे जॉईंट होतो, पण लगेच आपण जवळपास अर्ध्या तासात ह्या संपूर्ण कास्ट करत याच्याकडे येलो. तर इकडे फक्त आपल्या व्यवस्थित या कॉर्नरला व्हायब्रेटर लावून घ्यायचं लागतं, कारण ह्या स्लॅबला नाही म्हटलं तरी अर्धा ते पाऊण तास वेळ गेलो. इकडे मार. ह्यो जो संपूर्ण जॉईंट आहे तो व्यवस्थित मॅचअप हो कवा, कारण कॉन्क्रीट लवकर सेट होता. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला खूप काळजी घ्यायची लागतं, जेणेकरून लिकेजचं वगैरे काही त्रास असतात तो भविष्यात होत नाही. दुपारचे 2:30 वाजल्यात आणि आपला काम ऑलमोस्ट आता कंप्लीट होत गेलेला असा. तर सकाळी आपण टार्गेट केलं की 3 वाजेपर्यंत आपला या ठिकाणी स्लॅब कास्टिंग होईल आणि अजून फक्त अर्ध्या तासाचं आपलं पोर्शन शिल्लक राहिलेलो आहे. एकच आपलं या ठिकाणी किचन रूम बाकी, आता तो बेडरूम देखील कंप्लीट झालेलो असा. तर 3 वाजेपर्यंत आपल्या या ठिकाणी स्लॅब कास्टिंग कंप्लीट होईल. तर कंटिन्युअस आपला काम राहिला. त्याच्यानंतर त्या आपला कॉन्क्रीटचा जो माल येत होतो तर तो देखील आपलं परफेक्ट काही इश्यू न येता या ठिकाणी दिलेलो असा माल, कारण ह्याच्यासाठीच आपल्याला एक एक्सपिरियन्स गँग देखील बघूचे लागतात. तर तुम्ही देखील जर स्लॅब कास्टिंग करत असाल तर एक्सपिरियन्स गँगच बघा, कारण जे नवीन गँग वगैरे असतात तर मालामध्ये व्हेरिएशन होतं. काही वेळा नुसती खडी येतात, काही वेळा पाणी कमी जास्त होतात. तर त्यावेळी आपला या ठिकाणी स्लॅबला देखील तो प्रॉब्लेम येऊ शकता. व्हायब्रेटर एकदम कंपल्सरी हवं या ठिकाणी आणि एक अल्टरनेट व्हायब्रेटर तुमका ठेव हवं. त्यानंतर शक्यतो लाईट ज्यावेळी आपल्याकडे असतात तर त्यावेळीच त्या ठिकाणी आपल्या स्लॅब कास्टिंग करू हवं, जेणेकरून आपल्या पाण्याचं वगैरे देखील काही प्रॉब्लेम येत नाही. खडी वाळू ह्यांचं स्टॉक, सिमेंटचं स्टॉक तर सर्व पूर्ण रेडी करून या ठिकाणी स्लॅब कास्टिंग हो कवा. तर तुम्ही देखील जर स्लॅब कास्टिंग करत असाल तर या गोष्टींची काळजी नक्की घ्यावा. तर आपलं या ठिकाणी आता जो स्लॅब कास्ट केलेलो तर तो आता 3 तासानंतर सेट होक तयार झालेलो असा आणि व्यवस्थित असं सुकलो असा. या ठिकाणचं आता फक्त जस्ट केल्यामुळे ओलो असा. तर याच्यावर देखील आपण मुवमेंट या ठिकाणी जास्त करणार नाही होतं. सगळे आपले जे व्यक्ती असतात ते लिफ्टनेच खाली या ठिकाणी उतरणार आणि मग फिनिशिंगची व्यक्ती असतली ते डायरेक्ट फक्त याच्यावरनं येतली आणि ते देखील मागून येणार ती पॅचअप करत येतली. ते फक्त 1 ते 2 व्यक्तींकाच आपण या ठिकाणाहून ॲक्सेस देतलो. बाकी सगळे जे व्यक्ती असतात ते लिफ्टनेच खाली जाणारच. तर ऑलमोस्ट आता आपलं स्लॅब एंड होत गेलेलो असा. तर व्यवस्थित काम झालं. वातावरण पण एकदम मस्त, ऊन एकदम भयंकर लागता तरी देखील कंटिन्युअस आपलं स्लॅबचं काम चालू आहे.
तर स्लॅब आपलं ऑलमोस्ट आता कंप्लीट झालेलं असा. लिफ्ट वगैरे देखील त्या ठिकाणाहून सर्व आता काढलेली असा आणि पूर्ण प्लेनमध्ये या ठिकाणी स्लॅबचा काम आपला झालेला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या स्लॅबची अपडेट घेतलेलो. तरी आता देवगड साईटवर झालो, अजून 2 स्लॅब आपले बाकी आहेत, त्यांची कामं थोड्याच दिवसात चालू होतील.